₹300 कॅश प्राइज आहे साठी जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती आपण या. परंतु नरेश शेठ मुने एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम त्यांचं आहे आणि असे नरेश शेठ मुने यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. तन्मयी करता त्यांची सुकन्या आणि त्याच्या नावानं तन्मय 11 जय मसोबा नारपोली या संघाला नेहमीच आपण खेळत असताना पाहतो आणि आजच्या रात्रीमध्ये देखील आपण त्यांना पाहू. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती उपस्थित रायगड जिल्हा परिषद सदस्य हॅट्रिक करणारे खरं तर आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेब, त्यासोबत सभापती सन्माननीय कृष्ण शेठ पारिंगे साहेब आणि आपण पाहतोय त्यांच्या समवेत प्रियांश इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर आमचे परम मित्र प्रतीकजी पारिंगे साहेबांचं देखील सरचे स्वागत असेल. सुनीलजी गायकवाड साहेब आपलं देखील सरचे स्वागत आहे. सध्या अगदी त्यांचे सर्व सहकारी त्यांचं वेलकम या स्पर्धेमध्ये आपण करूया. मॅचला होईल सुरुवात. इथे मात्र दुसरी मॅच आपण पाहतोय. टाइमला क्लॉक सेट केला जाईल. अंपायर्स ते सांगतात अगदी पहिल्या रात्रीपासून आपण ते पाहतोय आणि इथे मात्र 9:10 झाली तर इथे पहिला बॉल डिलिव्हर होईल. मॅच आहे तन्मय 11 जय हनुमान नारपोली आणि त्यांच्या विरोधात भोलानाथ आवरे या दोन संघाच्या दरम्यान लढत पाहायला मिळेल. नरेश शेठ मुने या टीमचे पुरस्कर्ते आहेत. आपण आधीच उल्लेख केला की तन्मय म्हटलं की नेहमीच नरेश शेठ मुने पुरस्कर्त्याचा टाइम अलर्ट असेल. फिल्डिंग करणारी टीम आवरे टीम फिल्डिंग करणारी टीम टाइम अलर्ट आहे. 4 षटक अगदी 4 षटकांचा एक सत्र असेल, परंतु 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अगदी अन्यथा असं झालं नाही तर अगदी 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही सूचना खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी पहिल्या सत्रामध्ये असेल. इथे मात्र ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नरेंद्र मस्कर अभिजित मोरे विध्वंसक जोडी. पहिला बॉल इथे बॉटम बॉलचा चांगला कलेक्शन नाहीये. रोहित मात्र हे पहिले गोलंदाज आहेत. पॉवरप्लेचं षटक फेकतात. त्यांच्या समोर आहे जुना जाणता खेळाडू ओल्ड इज गोल्ड ज्यानं अगदी आपण पाहिलं या नारपोली गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंच शिखरावरती नेऊन ठेवलाय. नरेंद्र मस्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. इथे खोलात होता चॉप केल्या बॉलला गॅप मोठा आहे. फिल्डर चेस लॉंग आहे त्यांच्यासाठी. इथे बॉल थांबणारच नाहीये. अगदी नारपोलीची रन मशीन अर्थातच नरेंद्र मस्कर यांच्या बाट मधून हा चौकार. इथे चौकार आलाय. गॅप शोधली गेला आणि इथे 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तन्मय 11 जय मसोबा नारपोली सध्याच्या घडीला राहतो के कातील यांना म्हटलं जातं या विभागामध्ये आणि तो संघ आपण पाहतोय त्यांच्या समोर भोलानाथ आवरे हा बलाढ्य संघ. नेक्स्ट बॉल यावतचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. ओ नाही गया. 2 वेळा अटेम्प्ट करण्यात आला परंतु नाही सक्सेस मिळालंच नाही. इथे 2 धावा कंप्लीट जरूर होतील लेग बायच्या स्वरूपात. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा नक्कीच आपण पाहतो टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल 6 या अंकावरती पाहायला मिळेल. हरेजी माली सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहे तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निलेश भौड सर आमचे अजिंक्य भौड यांचे बंधू आहेत. मोठे बंधू त्यांना आपण पाहतोय. 2 ऑफिसर्स आणि प्रवीण भोजने सर कॉम्बॉक्स मध्ये कनेक्ट आहेत. ऑफिसर्स पॅनल खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली. इथे मात्र 6 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल रोहित म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार होतील. समोर नरेंद्र मस्कर. इथे उडवला बॉलला पाठवलाय. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपलून. नरेंद्र भावा मार तू. समोर जे आपण पाहतोय कन्यास्कुल त्याच्यावरती बॉल जर हिट झाला तर नक्कीच 3,000 रुपयाचा कॅश प्राइज रुपेश प्रबलकर यांच्या माध्यमातून असेल. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. इथे षटकार आला. 12 धावा धावफलकावरती लागला गेला. नरेंद्र मस्कर
आपण पाहिलं वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, भरपूर सारा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि ते साध्य करत असताना कित्येक वर्ष ऍज अ ओपनर या टीम मध्ये त्यांना आपण पाहिलं आणि सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स यांचा देखील राहिला. नाव आहे नरेंद्र मस्कर, हा नारपोली गावाचा ब्रँड आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ठोकला षटकार. रोहित मात्रे खरं तर एक वेगवान गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे वेग आहे, व्हेरिएशन आहे, पण त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र अटॅक केला जातोय नरेंद्र यांच्या माध्यमातून. यावतचा बॉल बॅक टू बॅक दुसरा येईल का? इथे कॉम बॉक्सला सलामी देणारा आहे षटकार येईल का असं वाटलं, परंतु इथे आयोजक आहेत आणि इथे मात्र फलंदाज बाद, इथे मात्र बॅलन्स बनवत असताना क्षेत्ररक्षकानं पकडलाय नरेंद्र यांचा खेळ. डीजे एक मिनिट थांबा, जेव्हा आम्ही पूर्ण बोलू तदनंतर तुम्हाला देखील संधी मिळेल, तदनंतर तुम्ही लगेच सुरू व्हा. टायमिंग महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि कॉम्बॉक्स आणि डीजे मध्ये. पहिली विकेट डाऊन झाली असं वाटलं, या बॉलवरती देखील षटकार आलाय, परंतु या एंड कडून धावाच येत नाही असं वाटलं. अगदी काल का 3 रात्रींचा खेळ आपण पाहिला, अगदी या क्षेत्रामध्ये धावाच येत नाहीये, षटकारच येत नाहीये. प्रयत्न होते नरेंद्र मस्कर यांचे, परंतु प्रयत्न असफल ठरले. होते त्या ठिकाणी चिराग भोईर आणि पकडलेला झेल आमच्या समवेत ऑफिसर स्कोरर चेतन भोईर सर आहेत आणि चिराग भोईर यांनी कॅच पकडला. रोहन मस्कर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती, इन फॉर्म मध्ये असणाऱ्या बॅटर. कमी वय आहे परंतु खूप सारी प्रसिद्धी या खेळाडूंना देखील मिळवली आहे, कारण आपला खेळ तसाच राहिला. कित्येक मैदानावरती कित्येक स्पर्धांमध्ये प्रभावित इम्पॅक्ट करणारी इनिंग त्यांच्या पाठमधून आपण पाहिल्या. आणि अगदी पहिल्या षटकाचा खेळ सुरू, शेवटचा बॉल बाकी असावा. नॉन स्ट्राईक एंड वरती अभिजित मोरे यांना आपण पाहतो, स्वप्नातील पहिलीच बाईक करता सोनाई चषकामध्ये अचानकच्या मैदानावरती याच खेळाडूने पटकवली होती कमी वयामध्ये. ही नवी विक्ट्री आहे अभिजितला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती आता रोहन मस्कर. रोहितचा बॉल आक्रमण ऑन साइडला, इथे फिल्डर चिराग भोईर नाही अडू शकणार. बॉल चालला त्यांना फसून होईल फरार. या बॉल वरती आलाय रोहन मस्कर यांच्या बॅटमधून चौकार. जितूजी सूर्यवंशी साहेबांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. खर तर आदरणीय जितू सूर्यवंशी यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. परंतु प्रियांश इंटरनेटचे सर्वे सर्वा उद्योजक, त्यासोबत आमचे परममित्र प्रतीकजी पारंगे साहेब यांच्या माध्यमातून कॉम्बॉक्स साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज अडकण्यात आलाय. तुमचं मनाच्या अंतकरणापासून ती कॉम्बॉक्सच्या वतीनं आभार व्यक्त करतो. नेहमीच ते आम्हाला पाठबळ देत असतात आणि अगदी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज कॉम्बॉक्स साठी त्यांनी दिला, त्यांचं देखील स्वागत आभार व्यक्त करूया आपण. सेकंड ओव्हर साठी सौरभ गावंड आले, औरे टीमचे वेगवान गोलंदाज. आडवा पाठनं खेचण्याचा प्रयत्न, इथे मनसुबा हणून पाडलाय आणि प्रयत्न सफल. पायकर मॅन अभिजित मोरे यांचे डॉट बॉल आणखीन एक आला. टीमची टोटल 16 या अंकावरती स्थिरावली गेल्या. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे मात्र सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले आहेत. ते खेळ चुरशीचा पाहायला मिळेल, कारण इन्फॉर्म मध्ये असणारे सौरभ गावंड
इथे मात्र दांडी गोल केल्या, प्रेशर बनवलं डॉट बॉलनं आणि त्याचं कन्व्हर्जन विकेट मध्ये पाहायला मिळालं. पायकरमॅन अभिजित मोरे यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. वन्स मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका तन्मय 11 जय मसोबा नारपोली टीमला. डीजे पार्टनरशिप बनते परंतु इथे नाही. 2 डॉट बॉल आले चेतन भोईर सर, तदनंतर आली विकेट. लिमिटेड ओव्हर्स मध्ये हाच खेळ राहतो ना. अगदी तुम्ही डॉट बॉल ने प्रेशर स्वतःवरती ओढावून घेता आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं विकेट मध्ये सातत्यानं आपण पाहत असतो. सौरभ गावंड अगदी या टीमचे आपण क्वालिटी ऑलराऊंडर आहेत. सिक्सर किंग या नावाने त्यांना ओळखलं जातं या टीम मध्ये. भोलानाथ आवरे, चला आपण पाहतो या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अभिषेक मोरे, तर अभिजित यांचे बंधू आहेत. हे देखील हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि त्या आक्रमकता सिद्ध करावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मध्ये आज आवाज आपण ऐकणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक आहेत अजिंक्य भोड सर असतील. गेल्या आपण 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि त्यासोबतच जलगाव रिटर्न करत, जलगाववरून आजच अगदी सकाळी ते परतले आहेत. आमचे परममित्र मानजी मनोरे खरं तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. या सगळी हंगामाची सुरुवात त्यांनी अगदी कर्नाटक येथून केली आणि तिथपासून आपण पाहायला गेलं पालघर असेल, ठाणे असेल, अगदी संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील स्पर्धा कव्हर करताना आपण पाहिलं. त्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. इथे खोला टाकला, चॉप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. इथे मात्र डॉट बॉल आणखीन एक आला. काय कमालीची गोलंदाजी. 4 बॉल फेकलेत अद्यापर्यंत सौरभ गावंड यांनी आणि एकही धाव खर्च केली नाहीये. इथेच अगदी धावफलका थोडासा ब्रेक लावला गेलाय, थांबवला गेलाय. अभिजित अगदी आपण पाहायला गेलं यांची विकेट आली ना, तदनंतर अगदी प्रेशर बनवला, तो कायम देखील ठेवला. टॉप एज लागले. इथे मात्र नो मान्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 4 क्षेत्ररक्षक आले होते या बॉल वरती परंतु नाही पकडू शकले. ते अगदी या बॉल वरती एक सिंगल प्राप्त होईल टीम नारपोलीला. टीमची टोटल बऱ्याच अवधीनंतर 17 अंकावरती पाहायला मिळेल. 17 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावल्यात आणि 17 धाबा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये कमबॅक केलं. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं. 16 धाबा अगदी रोहित म्हात्रे यांनी खर्च केल्या. तदनंतर आले सौरभ गावड आणि त्यांनी कमाईचा इम्पॅक्ट अगदी या ओव्हर मध्ये टाकला गेला. समोर आहे रोहन मस्कर, इन्फॉर्म बॅटर. ओ इथे मात्र वेगाचा पुरेपूर वापर केला आणि बॉलला फेकून दिला. डी फाईन लेग रिजन मध्ये आलाय. रोहन मस्कर यांच्या बॅट मधून हा चौका लगेच फील्ड सेटअप करा. टाइम अलर्ट आहे त्यामुळे इथे 2 षटकांसाठी तुम्ही अवधी घेतलेला आहे. परफेक्ट 10 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे इथे स्पीडअप करा. वेळेनुसार तुम्ही चालत आहात. तर कमालीचा षटक फेकलं अगदी दुसरं सौरभ गावंड यांनी. दावा खर्च केल्या फक्त या षटकामध्ये 5 आणि एक मोठी विकेट पायकरमॅन अभिजित मोरे यांची पाहायला मिळाली. परंतु आता संपूर्ण जबाबदारी आता रोहन मस्कर आणि अभिषेक मोरे यांच्यावरती असेल. टीमचे टोटल 21 या अंकावरती पाहायला मिळेल. तन्मय 11 जय मत्सबा नारपोली ही टीम. चला पाणी द्या. भोलानाथ आवरे, उरण तालुक्यातील हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या समोर रसायनी पनवेल तालुक्यातील नारपोली संघ फाईट देत असताना पहिल्या सत्रामध्ये. इथे आहेत समोर अभिषेक. स्विच हिटचा फटका. इथे अल्टी पलटी बॉल झालाय कल्टी. अंपायर सिग्नल या बॉल वरती आलाय. किती धावा येतील. षटकार स्ट्रोक अभिषेक मोरे यांच्या बॅट मधून.
या ठिकाणी आपण पाहतोय की पाहुण्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपल्याला उतारा पाहायला होत आहे. खर तर ज्यांच्या येण्याची वाट आपण सगळे अगदी आतुरतेने पाहत होतो. अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सर्व आणि तुम्हा आम्हा सगळ्याचे लाडके क्रिकेटला धर्म मांडणारं व्यक्तिमत्व, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या नावाचा ठसा ज्यांनी संपूर्ण रायगडभर नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर उमटवला, तर तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी करतोय. ज्यांच्या सौभाग्यवतींना नुकतंच आपण पाहिलं पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेविका पदाचा मान पण ज्यांनी मिळवला आणि त्याच्याच बरोबरीने जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अगदी बाजूलाच लडाड येथे जे पंचरत्न मंदिर आपण पाहतो त्यांच्याच माध्यमातून मात्र या ठिकाणी बांधलं देखील गेलेलं आहे. आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहत होते प्रीतम दादा म्हात्रे आणि त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मानस आपण चला मॅच ऑन करा. अगं मी आता मात्र या ठिकाणी आगमन झालं. विरोधी पक्ष नेते त्याच बरोबरीनं नुकताच खऱ्या उल्लेख केलं मानस मनोरे यांनी की शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये त्यांची उंच भरारी आणि कित्येक म्हणेन आपण पाहतो की कित्येक स्पर्धेमध्ये जाऊन देखील स्वतः मात्र आवर्जून भेट देत असतात. आणि आज भरोसे गावाची ही मानाची सन्मानाची स्पर्धा साहेब आपण वेळात वेळ बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले आभार. त्याचबरोबरीनं लोधिवली ग्रुप पंचायतीचे विद्यमान उपसरपंच सदानंद आंबेर साहेब त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवराजी साखरे साहेब त्याचबरोबरीनं मोरे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वतः आपण मानतो की ज्यांना कार घेऊन गेले होते त्याचबरोबरीनं दादांना वारंवार त्याचा कॉल चालू होता की कोणत्या दिवशी तुम्ही या स्पर्धेला येणार आहेत आणि आवर्जून शेवटच्या या अंतिम रात्रीमध्ये मेगा फायनलच्या या दिवसामध्ये आदरणीय दादा म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी येत असताना या स्पर्धेमध्ये त्या अर्थानं पुन्हा एकदा आणि दादा म्हात्रे यांचे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आपण मॅच कडे बोलूया. तुमच्याकडे मॅच चालू काय स्ट्रेचिंगचा फटका लगावला होता फलंदाज अभिषेक मोरे त्या फलंदाजाने यावेळेस शरीराचा वेग घेणारा हा चेंडू वरच्या बाजूवरती होता. स्टंपच्या लाईन लेफ्टमध्ये चेंडू असताना जरूर पंचांनी बोट उच्च केला असतं परंतु एक पाय स्वरूपात क्रिकेट सिंगल आणि 10 फलकामध्ये धाव आहे ते एकूणच 28 धावा. 28वा धाव फलकावरती आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आणि एकविरा चषकामध्ये करूया. ते मॅच कडे पुन्हा एकदा आपण जाऊया. टीमची टोटल 28 धावा. तिसरे षटक चिराग भोईर दाखल झालेत. इथे मात्र स्कोप करण्याचा प्रयत्न फसला. प्रचंड वेग होता. अंपायर्स कडे थोडीशी अपील झाली आणि आपण पाहायला गेला अंपायर फिंगर गोज ऑन. इथे मात्र विकेट आणखीन एक डाऊन होईल. वन्स मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका तन्मय नारपोली टीमला. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो नुकतंच आगमन त्यांचं झालंय. पनवेल महानगरपालिका विरोधी नेते सन्माननीय आपण पाहतो संघर्ष होता म्हणून त्यांना संबोधलं जातं प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. परंतु आपण पाहतोय ज्यांनी जिल्हा परिषदेची हॅट्रिक अगदी संपन्न केली ते अगदी 3 वेळा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत आदरणीय मोहतरमजी ठुमरे साहेब. त्यासोबत आपण पाहिला नुकतीच अगदी पंचायत समितीमध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड झाली आणि त्यानंतर सभापती हे पद अगदी भूषवताना आपण पाहतोय ते सन्माननीय कृष्णाजी पारिंगे साहेब आणि त्यांच्या समवेत माजी सरपंच
सुनीलजी गायकवाड साहेब यांचं सर्वांचं आई एकविरा चषकामध्ये सरचे स्वागत करूया. नक्कीच त्याच बरोबरीने आपण पाहतोय मी आदरणीय मोतीराम शेठ साहेब विनंती करेन की आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. तत्पूर्वी आपण पाहतोय की प्रीतमदादा म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आमचे सर्व आयोजक त्या ठिकाणी आहेत. सदानंद आंबीर खऱ्या अर्थानं विद्यमान उपसरपंच ज्यांनी प्रथम क्रमांकाची इनामी राशी आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेली आहे ते खऱ्या अर्थानं सदानंद आंबीर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं सन्मान आपण त्या ठिकाणी करत आहोत. चला कॅमेरामन माईकची उत्तर शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्याच बरोबरीनं मोतीराम शेठ टोपरे साहेबांचा देखील सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक त्याच बरोबरीनं सदानंद आंबेड त्यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक मान्यवर आपले आवर्जून या स्पर्धेला माणूस भेट देत असताना विराट वेळ गोकुळ वेळ देत असताना आपण या मान्यवरांनी या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर सुनीलजी गायकवाड कृष्णाशेठ पारंबी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. कृष्णाशेठ पारंबी साहेबांचा सन्मान ज्यांनी नुकताच सभापती हे पद भूषवलं. पंचायत समितीमधून भरघोस प्रकारे ते निवडून आले, सदस्य झाले आणि त्यानंतर आपण पाहतो की सभापती पद नुकताच त्यांनी भूषवलंय. कृष्णाशेठ पारंबी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर सुनीलजी गायकवाड साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येईल. आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येईल. शिक्षकांना विनंती करेन आपण त्या ठिकाणी यावं. सुनीलजी गायकवाड साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. आमचे सर्व आयोजक देखील त्या ठिकाणी आहेत आणि सन्मान त्या ठिकाणी विनंती करेन. सदानंद आंबेड यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करत आहोत. सदानंद आंबेड साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येईल. दोघेही ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्याच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची इनामी राशी यश या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आली आहे. सदानंद आंबेड या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. सांगितलं या स्पर्धेमध्ये आपण जो वेगळा स्पर्धा आपण तुमच्या दोघे याच्यावरती विशेष प्रेम त्यांचं राहिलंय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 ओव्हर संपल्यात. 30 धावा धावफलकावरती आहेत. शिवराजजी साखरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रमेशजी तवले यांना मी विनंती करेन आपल्या शुभास आपण शिवराजजी साखरे साहेबांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करावं. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येत असताना आपण पाहिलं आणि प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी यशोधित करत आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली आणि त्या संस्कृतीला जपणारा खऱ्या अर्थानं हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, खालापूर तालुका आणि निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे रोहितजी मोरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हे वरोसे गाव आणि वरोसे गावाची ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आई एकविरा चषक वरोसे 2026 हे दिमागदार देखणं पर्व आणि या पर्वाचं तुम्हाला सर्वांना गर्व. या ठिकाणी आपण आदरणीय म्हात्रे साहेबांना विनंती करूया की आपलं अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं. मला वाटतं आता आमची चर्चा झाली सगळीच मंडळी गाव म्हणजे या भागात आपल्याला कुठेच नाही आणि ते एका मुद्द्याला आता सभापती आणि एवढा भाव झाला नाही. परंतु एक सांगू की त्यांना आपण असं मानव नाही समजू शकतो. कारण ही मुलं
त्याच्या आपल्या भारताचं भविष्य आहे. आणि तसं अंबानीला आपला गेल्या वर्षी आपण त्याचं स्वागत केलं. मला विचार, हे कशासाठी सांगतोय की भारताच्या टीम मध्ये गेल्या 2-3 वर्षात आपल्या पनवेल उरण खालापूर की वरच्या टीम मध्ये दिसायला लागली. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता रजत कुठे ट्रेनिंगला शिकला असेल हो? आपल्या अचानक मैदानावर, बरोबर आहे. तसं मला वाटतं आपल्याला खरोखर पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक योग्य ते पाहून आमदार मोदींची बोली आपल्याला उचलावं आणि त्या मुलांच्या भविष्याचं प्रामाणिकच्या समाज पनवेलला आपल्या महापालिकेत बघा आणि त्या प्रकारच्या आता आम्ही सगळे त्याच्यामुळे हा विश्वास काही असते सगळ्यांना आपल्याला त्याला माहिती आहे. काम करता करता नाही. परंतु अडचण आलीच तर हे देखील तुम्हाला आवडतं सांगू इच्छितो. आता एकदा जोरदार टाळ्या वाजवून करूया आणि आता चापाटीच्या अभ्यास झाला कारण चांगला सरकारी अभ्यास एकदा आम्हा सर्व मंडळी आपण थँक्यू सांगितलं, थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने हे शब्द ज्या ज्या वेळी कानावरती पडतात ना त्या त्यावेळी अगदी मंत्रमुग्ध करतात. आणि जशी बाईट दिली ना खऱ्या अर्थाने की एक युवा पिढी आगामी काळाचं भविष्य आहे भारताचं आणि त्यांच्यासाठी एक चांगला पोषक असं गाव त्याचबरोबर क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक या कार्यक्रमामध्ये तुमचं भरायला घेतली पाहिजे. विरोध वैश्य यांचे या ठिकाणी आगमन झालं. युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय ते विरोध वैश्य यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबरीनं पांडुरंग बांगारी आणि सुनील बांगारी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. म्हणजे बांगारी दरवर्षी या स्पर्धेला काही ना काहीतरी भेट देत असतात. वस्तुरूपी स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आपली भेट देत असतात. सुनील बांगारी मांड्यावर प्रस्ताव होतात. तर आदरणीय तुला मात्रे त्याचबरोबरीनं मोतीराम शेठ टोंबरे असतील, सुनीलजी गायकवाड असतील, कृष्णा शेठ पारांगी असतील, अगदी साधारणतः अब्दुल साहेब असतील, सगळे मान्यवर आता इथून प्रस्थान होत आहेत. तर आता वेळात वेळ बहुमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलाच साहेब त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. रनआउट साठी रेफर केलं गेलं, चेक केलं जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. ओयुटी आऊट असेल, फलंदाज बाद. इथे मात्र निहाल मात्र बाद झाला. टीमची टोटल 34 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर चौकचे युवा उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सन्माननीय आदरणीय फिरोजभाई शेख यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. जितूबाई सूर्यवंशी यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपण पाहिले आणि मुख्य व्यासपीठावरती उपस्थित फिरोजभाई शेख असतील, जितूबाई सूर्यवंशी असतील, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. इथे मात्र टीमची टोटल 34 या अंकावरती स्थिरवली गेल्या. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल या सत्रात दिला असेल. समोर असेल फलंदाज कल्पेश गायकवाड. वेगवान बॉल होता. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इझिली कंप्लीट. तिसरी धाव होईल का कंप्लीट? आणि 3चा प्रयत्न इथे सक्सेसफुली कंप्लीट झाला. आणि इथे मात्र शेवटच्या बॉल वरती आल्या 3 धावा. टार्गेट सेट झाला. आता भोलानाथ आवरे या टीमच्या समोर 38 या धावसंख्येचा प्रथम बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय मसमा नारपुले टीमनं जमवल्या 37 धावा. सेकंड इनिंग मध्ये
24 बॉल अर्थात 4 षटकं असतील आणि 38चा पाठलाग करावा लागेल भोलानाथ आवरे या टीमला. डीजे हॅलो चेक. ओके. चला यानंतर विनर विनर अशी मॅच खेळवली जाईल. तर पहिली मॅच जिंकली आहे पप्पा निलोन पेट टीमनं. त्यांना विनंती आपण कुठेही जाऊ नका का यानंतर विनर विनर मॅच खेळवण्यात येईल ही सूचना पेट टीम साठी असेल. यातून जो जिंकेल संघ त्याच्याबरोबर तुमची मॅच अगदी पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. चला बॅट्समन पाठवा आवरे टीम मैदानाच्या आतमध्ये. टाइम अलर्ट आता नारपोल टीम साठी देखील असेल. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल अगदी क्लॉक या ठिकाणी सेट केला जाईल चेतन भोईर सरांच्या माध्यमातून. चला पेट टीम आपण पुढे जाऊ नका. यानंतर विनर विनर मॅच हे खेळवण्यात येईल. ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना पेट टीम साठी असेल. चला बॅट्समन पाठवा आवरे टीम. 38चा पाठलाग करायचा दुसऱ्या सत्रामध्ये. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आयोजक. चला बॉल बाय. बॉल लगेच घेऊन जा तुम्ही देखील. आता स्पीड अप करा कारण आजची अंतिम रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. आपल्या इथे वेल अगदी पहिल्याच रात्रीपासून खरं तर टाइम अलर्ट या गोष्टी सर्व नियम खरं तर आयोजकांनी लागू केले होते आणि शेवटच्या रात्रीपर्यंत ते नियम अगदी तसेच कायम असतील. चला बॉल बाय मैदानाच्या आतमध्ये लगेच जा धावत. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे परंतु आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ भरोसे त्याचबरोबर रुद्र एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. आई एकविरा चषक या स्पर्धेचं नामकरण 5 रात्रींची स्पर्धा आजची अंतिम आणि शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच प्रवेश करणार आहे. आज मात्र चॅम्पियन कोण असेल अगदी या स्पर्धेचा ते समजलं जाईल. तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 6 पारितोषिक आहेत. 6 संघ जरूर विजय होणार आहेत कारण पहिल्या दिवशी मध्ये आपण पाहिला पहिल्या रात्रीमध्ये टेंबरी टीमनं सुपर 6 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या रात्रीमध्ये वाउंडर टीमनं प्रवेश केला आणि यंगस्टार वयाल या टीमनं प्रवेश केला सुपर 6 मध्ये. तदनंतर गावदेवी तलोली या टीमनं सुपर 6 मध्ये प्रवेश केला तिसऱ्या रात्रीमध्ये. चौथ्या रात्रीमध्ये तिरंगा शिवकर या टीमनं सुपर 6 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या रात्रीमध्ये या गटातून अगदी सुपर 6 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल त्यासाठी ही लढत आपण पाहूया. चला बॉल लगेच चॉईस करा कारण आज कोऑपरेट करणं खूप गरजेचं. चला सेकंड इनिंगला इथे सुरुवात होईल.
सर्व मान्यवरांचं ग्रामस्थांचं आपण सरचे स्वागत आहे. एकविरा चषकामध्ये करूया. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. आदरणीय शांतारामजी तवले आणि साहेब आणि त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी तवले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील आई एकविरा चषकामध्ये सरच्या अगदी मनपूर्वक स्वागत असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ वरोसई त्याचबरोबर रुद्र इंटरप्राइजेस पुरस्कृत आई एकविरा चषक आपण पाहतोय. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चौकशे यो उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय फिरोजभाई शेख यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कोणताही कार्यक्रम असो, शैक्षणिक, सांस्कृतिक, अगदी अगदी आपण पाहायला लागला क्रीडा, या सर्व क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वाचं मोलाचं योगदान राहिलंय. त्यास आपण पाहतोय फिरोजभाई शेख यांचा शुभ सन्मान पार पडतोय. मात्र सुरुवात होईल, शुभ सन्मान देखील पार पडतो आणि इथे मात्र टाइम अलर्ट 9:45 आणि इथे मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. फिरोजभाई शेख यांचा शुभ सन्मान आदरणीय रोहिताजी तवळे साहेब, रुपेशजी प्रबलकर, हेमंतजी यांच्या माध्यमातून पार पडतोय. सरचे स्वागत असेल फिरोजभाई शेख. पहिल्याच बॉल वरती इथे लाकूड तोड कार्यक्रम झालाय. पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन या ठिकाणी झाले आणि इथे झटका दिलाय तो भोलानाथ आवरे या टीमला. या ठिकाणी अगदी आदरणीय जितूभाई सूर्यवंशी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. लगेच बॅटर पाठवा आवरे टीम. या स्पर्धेचे प्रणेते करत सर्व रुद्र एंटरप्राइजेसचे ओनर उद्योजक सन्मान्य आदरणीय रोहिताजी तवळे साहेब यांच्या माध्यमातून करता हा शुभ सन्मान पार पडेल. नक्कीच सूर्यवंशी साहेबांचा पण सन्मान या स्पर्धेमध्ये केलेला आहे. त्यानंतर आदरणीय नरेश शेठ मुने साहेबांचा पण सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जाईल. अर्थातच त्यांच्या सुकन्येच्या नावाने, तन्मयीच्या नावाने कित्येक संघांना या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्याचं काम सातत्याने मात्र त्यांनी केलेलं आहे. रायगड मधील सगळ्यात चर्चित पॅकर मधील एक नाव जर कुठलं असेल तर ते नरेश शेठ मुने आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. नरेश मुने साहेबांना विनंती की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जबरदस्त या ठिकाणी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. केलेला आहे. तन्मयीच्या नावाने खेळतानाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. क्रिकेटला धर्म मांडणारा एक व्यक्तिमत्व, रायगड मधील सगळ्यात चर्चित पॅकर मधील एक नाव नरेश शेठ आहे. त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आदरणीय सुनीलजी बांधारी साहेबांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुनील बांधारी साहेबांना विनंती की यायचं आहे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. सुनील बांधारी साहेब यायचं आहे. नरेश शेठ मुने यांचा शुभ सन्मान पार पडला. आपण अगदी मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे जरूर या. मानस मॅच देखील सुरू राहील. मॅच सुरू राहील, खेळ देखील त्या ठिकाणी सुरू आहे. आदरणीय सुनीलजी बांधारी साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान मात्र करतोय. स्वागत करूया सकल जनाचे आलेल्या या मान्यवरांचे. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि पाहुण्यांचा सन्मान. त्यानंतर आदरणीय बबलू दादा परदेशी यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. बबलू दादा परदेशी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. फिरकीचा जादूगार गेली कित्येक वर्ष संपूर्ण रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा त्यांनी मात्र एक काळ गाजवलेला आहे. आणि या मुली घरात असं जरी म्हटलं तरी मावका ठेवणार नाही. एवढी जबरदस्त गोलंदाजी गेली कित्येक वर्ष आपण त्यांना पाहतोय. 41 चे आता जबरदस्त खेळाडू आहेत आमचे बबलू दादा परदेशी आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सहाव्या मॅच कडे नाव बॅक टू द क्रिकेट. इथे मात्र संकटामध्ये सुरुवात करत असताना सापडला भोलानाथ आवरे हा संघ आपण पाहतोय. उरण तालुक्यातील हा बलाढ्य संघ, त्यांच्या समोर रसायन येथील तन्मय लंजे मसमा नारपोली हा संघ पाहत का तो उघडलं आणि एक धावसंख्येवरती आपल्याला आपण पाहतोय. इथे पाक फुटला जात असताना थोडासा लेट कटचा फटका, गॅप मोठा. इथे मात्र फिल्डर साठी लॉंग चेस, आउटफिल्ड फास्ट. इथे मात्र रोखलं गेलंय. गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. खूप चांगले एफर्ट्स फिल्डरचे डीप मध्ये पाहायला मिळाले.
या बॉलवरती धाबा कंप्लीट होतील, 3 धाबा कंप्लीट होतील आणि 3च्या मदतीनं टीमची टोटल 4 या अंकावरती 38चा पाठलाग करायचा. तर बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित मोरे यांना आपण पाहतोय. खूप चांगला परफॉर्मन्स अगदी या वर्षामध्ये अगदी अभिजितने दिला. अगदी पाहायला गेलं 40 प्रीमियर लीग स्पर्धा असू द्या, आपल्या ग्रामीण टीमसाठी देखील महत्वाचं योगदान देताना या खेळाडूंना आपण पाहिलं. नाव आहे अभिजित मोरे. हा कोहिनूर हिरा आहे नारपोली गावाचा आणि अगदी आपण पाहायला गेला सुरुवात करून देत असताना इथे मात्र खूप कमाईचा स्टार्ट अगदी सेकंड इनिंग मध्ये करून देते अभिजित मोरे आपल्या टीमला. इथे मात्र चौकार लास्ट बॉल वरती शिवम पाटील, माफ करा 3 धाबा मागच्या लास्ट बॉल वरती आल्या. शिवम पाटील आणि चिराग भोईर हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेसचा बॉल व्ही शेप मध्ये फटका इथे फसला गेला. अभिषेक मोरे बॉल खाली आले आणि त्यांनी कॅरी केलं बॉलला आणि इथे टिपलाय झेल आणि संपवलाय. बॅटर चिराग भोईर यांचा खेळ. धर्मेलन जयमसमा नारपोली नरेश शेट मुनेकर या टीमचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या सुकन्येच्या नावाने आपण या नारपोली टीमला गेले सातत्यानं 3 वर्ष अगदी या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय खेळ करत असताना आणि बरीचशी पारितोषिकं देखील या नारपोली टीमनं अगदी नरेश शेट मुने यांना प्राप्त करून दिल्यात. इथे चला स्पीडअप करा. बॅटर तुमचं देखील महत्व आहे कोऑपरेट करणं. फिल्डिंग टीमचं जेवढं महत्व आहे ना, जेवढं अगदी आपण कोऑपरेट करणं तेवढं तुमचं देखील आहे. इथे मात्र पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे मात्र धक्के दिलेत अभिजित न 2 अद्यापर्यंत औरे टीमला. धावसंख्या आहे ती 4. सौरभ गावंड सिक्सर किंग या नावाने ओळखले जातात भोलानाथ औरे टीमचे. पहिला स्विचिटचा फटका फसला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आले, बॉल कडे टिपला झेल. ओ सिक्सर किंग सौरभ गावंड यांना 0वरती परतवलाय. ओव्हर 8 कंप्लीट केल्या ओव्हर मध्ये. नाव आहे ती आपण पाहिला नारपोलीचे कोहिनूर हिरे, नाव आहे अभिजित मोरे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. 38चा पाठलाग करत असताना भोलानाथ औरे टीम थोडीशी स्ट्रगल करताना संकटामध्ये पाहायला मिळाली. कारण अभिजित यांनी धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 4 आणि 3 धक्के दिल्या. ते अगदी बॅटिंग करणाऱ्या औरे टीमला या मॅचचा आस्वाद जरूर घेतात. फिरोजभाई शेख उद्योजक आहेत, परंतु क्रिकेटला धर्म मानणारे करता हे व्यक्तिमत्व. करता फिरोजभाईने एक संघ देखील तयार केला आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांच्या नावानं अगदी हा संघ खेळताना देखील आपण पाहत असतो. चौक अगदी आणि फिरोजभाई यांच्या नेतृत्वाखाली तो संघ देखील कमाईचा खेळ करत आला. या वर्षीमध्ये एक चांगले खेळाडू देखील आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. नाव आहे फिरोजभाई शेख. चौक गावाचा ब्रँड आहे आणि ते आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय आदरणीय रोहिदाजी तवले, अर्थातच पिंट्या दादा तवले. अगदी आपण पाहायला गेलं मुख्य व्यासपीठावर अगदी मुख्य व्यासपीठाच्या काही अगदी सर्व जबाबदारी त्यांनी देखील घेतली आणि खूप चांगला कटाक्ष कर त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. हेमंत दादा अगदी आयोजक असतात, सामने ठेवत असतात, उद्घाटन प्रसंगी ते येतात आणि तदनंतर शेवटच्या रात्रीमध्ये बक्षीस वितरणला येत असतात. परंतु पिंट्या दादा तवले यांनी हे केलं नाही. अगदी पहिल्या रात्रीपासून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी त्या अगदी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असतात. त्यांचं कौतुक असेल. स्पीडअप करा विनंती असेल. सेकंड ओव्हरला इथे सुरुवात होते. भावेश मोरे तेज तर्रार गोलंदाज, वेगाचा बेतास बादशाह दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आडवा बॅट नाही, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. इथे मात्र चिराग भोईर बाद झालेत. इथे सौरभ गावंड बाद झालेत, रोहित म्हात्रे बाद झालेत. आता शिवम पाटील आणि
राजा गावंड यांच्यावरती जबाबदारी असेल. सौरभ गावंड अगदी असा भन्नाट फॉर्म मध्ये असणारे खेळाडू आहेत. बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, षटकारानं खातं ओपन अगदी खुलं करणं त्यांची खासियत राहिले, पण या मैदानावरती नाही. विकेट गमावली पहिल्याच बॉलवरती. इथे एक धाव कंप्लीट केले शिवम पाटील यांनी. टीमची टोटल 1 ने वाढेल. इथे 5 धावा फलकावरती लागल्या जातील. भावेश मोरे यांचं षटक आपण पाहतोय आणि अगदी 2 बॉल फेकले गेलेत, 1च धाव खर्च केली गेल्या. नक्कीच या मॅचचा आस्वाद मुख्य व्यासपीठावरती उपस्थित फिरोजभाई शेख जरूर घेतात. आणि आपण जर पाहिलं महत्वाचं योगदान नेहमीच खरं तर या एकविरा चषकाला त्यांचं राहत असतं. खरं तर वरोसे गावावरती या आयोजकांवरती त्यांचं नेहमीच प्रेम आपण पाहतोय. आणि क्रिकेटच्या माध्यमातून जोडली गेलेली नाती ना ते रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतात. त्याचं जिवंत उदाहरण फिरोजभाई शेख आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. इथे फुल लेनचा बॉल पुन्हा एकदा बीट केलाय. कमाईचा हा वेग आहे. वेगावरती स्वारून गोलंदाजी कशी केली जाते त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रफ्तार का सौदागर अशी त्यांची ओळख आहे. भावेश मोरे मैदानाच्या आतमध्ये इथे कमालीचे षटक घातलत असताना परंतु इथे अगदी कमबॅक करतील शिवम पाटील आणि राजा गावंड. अगदी या खेळाचे राजा आहेत. नाव आहे राजा गावंड. इथे कमबॅक करावा लागेल भोलानाथ आवरे या टीमला. ट्रॅकर बॉल इथे मात्र टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. इथे एकच धाव कंप्लीट होईल आणि टीमची टोटल 1 ने वाढेल. टीमची टोटल बनेल 6 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. शेवटचे बॉल बाकी आहेत 14 आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे. इथून आक्रमणाला सुरुवातच करावं लागेल, कारण आता नाही तर कधीच नाही. ही वेळ कुणावरती थांबतच नसते. त्यामुळे इथे आक्रमण इथे करावंच लागेल. शिवम पाटील, राजा गावंड या दोन्ही फलंदाजांना. एक्स्ट्रा राईज होणारा बॉल पंचांनी विंग्स ओपन केलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा टिकणाला. 1 बाउन्स वॉर्न देखील केले जाते, वॉर्निंग दिली जाते. अगदी बॉलर भावेश मोरे यांना इथे व्हाईट बॉल. एक धाव महत्वाची आहे मित्रांनो आवरे टीमसाठी. टीमची टोटल 7 या अंकावरती जाऊन टेपली गेल्या. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 14 आणि इथे गरज आहे 31 या धावसंख्येची. 14 मध्ये 31 सोपं इझी इक्वेशन, परंतु कठीण आहे. समोर अगदी नारपल टीमचे वेदक घातक गोलंदाज आहेत, परंतु शिवम पाटील, राजा गावंड यांना कमाईचा खेळ करावा लागेल. इथे मात्र लाईन खराब. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईट बॉल साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर साठी रिव्ह्यू असेल. त्यामुळे इथे ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल म्हणजे अगदी इक्वेशन आणखीन थोडंसं मायनस होताना आपला पाहायला मिळेल. शेवटचे 14 बॉल 30 ची गरज आहे. आपण अगदी मागच्या रात्रीमध्ये एक उल्लेख केला की व्हाईट बॉल फेकल्यानंतर दिशा से भटके तो फडेंगे फटके असे नेहमीच आमचे मानस मनोरे म्हणत असतात. आणि आज ते कॉम्बॉक्स मध्ये दाखल झालेत. आमचे परम मित्र आहेत. खरं तर कमी वयामध्ये देखील अगदी आपण पाहायला गेलं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ऍज अ कॉमेंटेटर अगदी आपण पाहायला गेलं तर खूप मोठं नाव त्यांनी कमावलंय. स्वतःच्या जीवावरती शून्यातून विश्व खरं तर त्यांनी निर्माण केलं. नाव आहे मानस मनोरे. ते समोर जोडले गेलेत आमच्या. त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करूया. टीमची टोटल 8 वरती अगदी दुसरा व्हाईट बॉल पाहायला मला ओव्हर मध्ये भावेश यांच्या. फुलालेंचा बॉल ड्रॉप केला. इथे फिल्डर पोहोचतील का की बॅकहँड क्षेत्र. ओ अफलातून अविश्वसनीय इथे झेल पकडला गेलाय. अभिजित मोरे होते आणि अगदी या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल अगदी लिस्ट आहे ना, ही यादी आहे, त्याच्यामध्ये अभिषेक यांचा झेल ऍड करावाच लागेल. त्यांनी टिपला झेल आणि संपलाय शिवम पाटील यांचा खेळ. आणखीन एक धक्का. वन्स मोर विकेट डाऊन. भोलानाथ आवरे टीम संकटामध्ये. काय गोलंदाजी होती. अफलातून बॉलिंग, अमेझिंग बॉलिंग नारपोल टीमच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अजून 2 षटकांचा खेळ सुरू आहे. एखादा मोठा फटका आलाच नाहीये. सुरुवातीचे लवकर विकेट डाऊन झाले कारण रोहित मात्रे 0 वरती बाद झाले. शिवम पाटील यांना योगदान तेवढंच देता आलं नाहीये. चिराग भोईर देखील 1 धावसंख्येचं योगदान देण्यात दिलं. सिक्सर किंग सौरभ गावंड देखील 0 वरती बाद झाले आहे. महत्वाचा अगदी विकेट होती आणि त्यानंतर राजा गावंड आणि प्रतीक गावंड यांच्यावरती जबाबदारी येऊन टेपले. शेवटचे बॉल बाकी आहेत 13 आणि 30 ची गरज आहे.
यावरचा बॉल सॉफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. इथे मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे. मागच्या बॉल वरती कॅच कॅरी केला गेला. अगदी आपण बॉल पर्यंत पोहोचले. अगदी बबलूजी परदेशी साहेब सांगतायत अगदी सोनाई चषकामध्ये ज्या खेळाडूनं अगदी बाईक जिंकली, तो कारनामा केला, न्यू विक्ट्री क्रिएट केली. कारण कमी वय आहे, खेळाडूचं नाव आहे अभिजित मोरे आणि त्यांनी बाईक देखील जिंकली. स्वप्नातील पहिली बाईक. संपूर्ण नारपोली गावाचं स्वप्न होतं की आपल्या एका खेळाडूंना बाईक जिंकावी आणि ते स्वप्न खरं तर अगदी कमी वयाचा खेळाडू अभिजित मोरे यांनी कंप्लीट केलं नारपोली गावासाठी. खरं तर मसोबा देवाची कृपाच त्यांच्यावरती आहे की काय असं वाटू लागलंय. कारण इथे त्यांच्याच कृपा आशीर्वादाने अगदी आपण हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु इथे 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38चा पाठलाग करत असताना भोलानाथ आवरे हा संघ पोहोचलाय 9 या अंकावरती. टीम नारपोली लगेच फील्ड सेटअप करा. लगेच फील्ड सेटअप करा विनंती असेल नारपोली टीम. शेवटचे 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. नारपोली म्हटलं की ते देखील चांगले आयोजक आहेत. आमचे प्रकाश दादा पाटील असेल, वासीदादा पाटील असेल, संपूर्ण जय मसोबा नारपोली, योगेश दादा मस्कर असतील. त्यांच्या माध्यमातून सरपंच सदस्य ट्रॉफी आपण नेहमीच पाहत असतो दरवर्षी आणि यावर्षी देखील डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पार पडली आणि सर्व आयोजक आहेत. आणि त्यांच्या समोर आपण पाहतो आवरे टीम जी उरण तालुक्यातून आली आहे आणि अगदी आपण पाहिलं नारपोली टीमच्या अगेन्स्ट फाईट देत आहे. या टीमचा अगदी आपण पाहिलं यावर्षीचा हंगाम पाहिलं ना बोलणार आवरे. खरं तर ही टीम आपण पाहायला गेलं शेवटचा अगदी बाटर जरी आला ना 9व्या क्रमांकावरती तरी षटकार मारण्याची ताकद करत या अगदी बोलणार आवरे टीम मध्ये आहे. उगाच एवढा लांबवरचा प्रवास करून ते इथे आले नाहीयेत. एमडी सर त्यांचा आवाज आपण गेल्या 4 रात्रीमध्ये ऐकला. त्यांचा देखील सर स्वागत करूया. खूप चांगलं समालोचन त्यांचं अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं एक स्वरचे स्वागत असेल. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि करायचे आहेत 29 धावसंख्येचा पाठलाग. कल्पेश गायकवाड हे गोलंदाज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. पण समोर आहेत इथे प्रतीक गावंड एक विस्फोटक बॅटर. आपली आक्रमकता सिद्ध करावीच लागेल प्रतीक गावंड यांना आपल्या भोलानाथ आवरे या गावासाठी, गावाच्या नावासाठी. 12 मध्ये 29 ची गरज आहे. कल्पेश गायकवाड पहिलाच बॉल वेगवान सरळ बाट फटका गॅप मोठा आहे. बॉल वरती अभिजित आलेत. इथे मात्र सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न डायरेक्ट हिट लागलाय. ओ काय घडलंय मात्राच्या आतमध्ये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील का असं वाटतंय परंतु नाही. रेफर केले गेले पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल नॉन स्ट्राइक एंड वरती. फलंदाज सुरक्षित पोहोचलेत की नाही. क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट कल्पेश गायकवाडांचा. तिसरे पंच चेक करतील. हा निर्णय तिसरा पंचांकडे सोपवला गेला. सर्वांच्या नजरा इथे आता टेक्निकल टीम आणि कॉम्बॉक्स मध्ये लागल्या गेल्या. सेफ 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. वेगवान त्याच्या चपलाईनं मी मारण्याच्या गतीनं धावा कंप्लीट केला. 2 महत्वाच्या प्रतीक गावंड आणि राजा गावंड या दोन्ही फलंदाजांनी. इक्वेशन उरलंय. शेवटचे बॉल बाकी आहेत 11 आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. सामना अजून संपलेलाच नाहीये. कसं म्हटलं जातं ना अगदी कष्ट करणारा माणूस कधी उपाशी राहत नसतो आणि अगदी आपण पाहायला गेला प्रयत्न करणारा माणूस कधी खचत नसतो. अगदी येऊ द्या किती संकट मी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहू शकत नाही हे सांगताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गावंड यांना आपण पाहतोय. आवरे टीमसाठी करत विश्वास, आधार, बॅकबोन या सर्वच गोष्टी त्यांच्याकडे आहेत. जबाबदारी येऊन टेपली प्रतीक गावंड यांच्यावरती. शेवटचे बॉल बाकी आहेत तिथे 11 आणि इथे गरज आहे 27 या धावसंख्येची. 11 मध्ये 27 इक्वेशन बनलाय. कल्पेश गायकवाड समोर प्रतीक. ओ वेगवान शहराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि इथे मात्र थोडीशी हलकीशी अपील झाली पण बॉल आपण जर पाहायला गेला ईशानच्या वरून ट्रॅव्हल होईल आणि पार अगदी आपण पाहायला गेलं त्या बॉल वरती तटस्थ पाहायला मिळाले. हरेश माली सर आहेत. त्यांना अगदी आपण पाहायला गेला सावले म्हटले. त्याच्यामध्ये एक आक्रमक पाटर पण त्यांची ओळख नेहमीच राहिली आणि खरं तर बायकर मान ते देखील राहिले आहेत. क्रिकेटचे भरपूर सर अगदी अभ्यास आहे. क्रिकेट चांगलं खेळतात देखील. क्रिकेटच्या पटलावरचे मोठं नाव आहे हरेश माली सर आणि त्याच्यासमोर आपण पाहतोय निलेजी बोऊट सर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. मिस्टर AB यांचे मोठे बंधू. गुल्लकवाली पावर आली. इथे मात्र आक्रमण शॉर्ट ऑफ पुलचा फटका. इथे बॉल खाली अभिषेक आले सोडणार नाही चेल. इथे टिपलाय खेळ आणि संपवलाय प्रतीक गावंड यांचा खेळ. गुल्लकवाली पावर माहिरा यांचा ठिकाणी झालाय. अजिंक्य बौड यांची सुकन्या आणि तिला आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतो.
अगदी वडील अगदी आपण पाहिलं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कॉमेंट्री क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती त्यांनी केली आहे. खूप सारं नाव कमावलं आहे. पण तो माहिरा म्हटलं की त्यांच्यासाठी एक गुड पॉवर आहे. अगदी पहिली अगदी बेटी धनाची पेटी आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्यांच्यासाठी ही गुडलक राहिली आहे. नाव आहे माहिरा. इथे मात्र विकेट डाऊन झाले आणखीन एक या षटकामध्ये आणि इक्वेशन उरला गेलाय. बॉल बाकी आहेत 9 आणि 27 ची गरज आहे. जय 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 शिवराय. एकदा जोरदार डाऊन जाऊ द्या. माहिरा अजिंक्य बौड यांची शिवगर्जना आपण ऐकली. इथे मात्र काय स्टेज डेअरिंग वडिलांपासून वारसा चालवत असताना माहिराला आपण पाहतोय. यावतचा बॉल टीप मध्येच राहिलाय. माहिरा याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खर तर सन्माननीय रोहिदाजी तवले साहेब पिंट्यादादा तवले यांच्या माध्यमातून माहिरासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. कमी वय कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज माहिरा अजिंक्य बौड यांच्यासाठी. इक्वेशन 8-27. इथे ते धड़ाका दे घुमा के ये तो ट्रेलर जाके अभी तो पूरा पिक्चर बाकी आहे. आवा का सोडला प्रेक्षकांना आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज देखील कमावलाय. हे 7 आणि 21 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र कमबॅक केलाय भोलानाथ आवरे या संघानं आणि इथे मात्र षटकार आला या सत्रातील पहिला साहिल यांच्या बॅट मधून. जोपर्यंत साहिल मैदानाच्या आतमध्ये आहेत ना भोलानाथ आवरे टीम ही मॅच सोडणारच नाहीये. अगदी आपण पाहायला गेलं त्यांनी उत्तरात प्रत्युत्तर दिलं. याआधी आमचे फलंदाज अगदी थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले परंतु नाही मी मैदानाच्या आतमध्ये सेट होऊनच आलोय हे सांगताना मैदानाच्या आतमध्ये साहिलने टोकला षटकार. महत्वाचा बॉल या मॅच मधील शेवटचे 7 बॉल 21 ची गरज. बॉलिंग मार्क वरती अगदी नारपोली गावाचे कुणाल गायकवाड याठिकाणी तयार. कल्पेश गायकवाड तयार असतील तर समोर आहेत साहिल. 7 मध्ये 21. इथे मात्र काय घडलंय फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 केले गोल. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर विनर मॅच खेळवण्यात येईल. त्यामुळे इथे पेड टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण इथे रिपोर्टिंग करा. इथे मात्र इक्वेशन उरलं आहे. शेवटचे 6 बॉल 21 ची गरज आहे. 7 मध्ये 21 ची गरज होती असं वाटलं. कल्पेश यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं साहिल यांचं परंतु नाही. इथे मात्र सरळ बॅटण्याचा फटका खेळला असता अगदी त्यांचा अगदी आपण पाहायला गेला नॅचरल गेम जर मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला असता तर कदाचित या बॉलवरती देखील मोठा फटका पाहायला मिळाला असता परंतु नाही. टीम मीटिंग नरेंद्र मस्कर अगदी समाप्त करा. लगेच आपण फील्ड सेटअप करा. टाइम अलर्ट तुमच्यासाठी देखील आहे. 3 षटकं योग्य वेळेमध्ये पार पडली गेली आहेत. त्यामुळे इथे शेवटचं षटक अंतिम षटक त्याच्यामध्ये असं होऊ नये की एखादा खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे इथे लगेच फील्ड सेटअप करा. इथे मात्र 6 मध्ये 21 ची गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. करता रायगड प्रीमियर लीग ची स्पर्धा देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. करतर आधी वटवृक्ष होतं या अगदी या वाहिनीचं. आता मात्र
अगदी आपण पाहिलं आधी रोपटं होतं, आता वटवृक्ष झाले. 3 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर या वाहिनीचे आपण पाहतोय. प्रेक्षक मित्रांनो, आपण जर या एकविरा जगताचा आस्वाद घेत असाल, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, अगदी या सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनला प्रेस करायला जरूर विसरू नका. आहिरा यांची शिवगर्जना आपण ऐकली. आहिरा अजिंक्य भौड, खरं तर हे संस्कार आहेत आई वडिलांचे. आणि आपण जर पाहायला गेलं, एवढी स्टेज ट्रेनिंग महत्वाची असते आणि वडिलांचा वारसा चालवत असताना माहिराला आपण पाहतोय. छोटीशी चिमुकली आहे, परंतु भरपूर सारं धाडस त्याच्यामध्ये आहे. परंतु येणाऱ्या अगदी कालावधीमध्ये नक्कीच ती चांगलं काहीतरी करेन. आपल्या आई वडिलांचं नाव नक्कीच अगदी ती देखील रोशन करेल हीच अपेक्षा आहे. कारण कमी वय आहे आणि या सर्व गोष्टी शिकवणं देखील महत्वाचं आहे. आणि अगदी आई वडिलांचे संस्कार पाहायला मिळाले. इथे मात्र 6 बॉल 21 गरज आहे. स्पीड अप करा. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. नरेंद्र मस्कर अर्थातच बालू दाखल झालेत. शेवटचं षटक 6 मध्ये 21 रोखायच्यात. इथे मात्र स्ट्राईक वरती आहेत. राजा गावंड इथे स्ट्रगल करताना सुरुवातीपासून पाहायला मिळालेत. इथे डॉट बॉल आलाय, डॉट बॉल फेकला गेलाय. जेवढी चांगली बॅटिंग करतात ना बालू, त्यापेक्षा गोलंदाजी देखील अगदी चांगली पाहायला मिळाली. शेवटचे 5 बॉल, आता 21 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 21 या धावा देखील इथून बनल्या जातील का? लॉप केला बॉलला, बॉल चला सीमा पार, हो बनतील हे सांगितलं अगदी राजा गावंड या खेळाचे राजा आहेत. आणि अगदी सांगितलं यांनी मॅच अजून संपलेलीच नाहीये, आम्ही देखील या धावसंख्येचा पाठलाग करू. आणि सुरुवात केली आहे राजा गावंड यांनी. अगदी आलाय औरे टीम साठी हा षटकार. चला स्पीड अप करा लगेच. शेवटचे 4 बॉल, इथे 15 धावसंख्येची गरज आहे. ठीक आहे, आता थांबा. 4 चेंडू, आता 15 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतोय या मैदानावरती, या धावा देखील आपण बनताना पाहिल्यात. त्यामुळे इथे धावा कठीणच नाही आहेत. आधी घडलं ते विसरा, आता काय करायचं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 15 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगल्या, मॅच ऑन आहे. एकविरा चषक इथे सरळ बॅटनं हा फटका लॉंग ऑफला बीट करेल का? येस डेफिनेटली. इथे मात्र कमबॅक केलाय. नाव आहे राजा गावंड, या टीमचे सिक्सर किंग. ठोकला आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. अभी तो ट्रेलर जाके है, अभी तो पूरा पिक्चर बाकी है. वा क्या बात आहे. काय कमालीची मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळतीये. मजा येणार या मॅच मध्ये. चेंडू मात्र आता बाकी राहिलेले आहेत. 3 आणि धावा करायच्या, 9 धावा. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आमचे कनोतेचे आदरणीय दीपक दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दीपक पाटील साहेबांना विनंती करेन की सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यावं. नुकत्याच येत्या एप्रिल महिन्यामध्ये 8 एप्रिल ते 11 एप्रिल रोजी मोस्टली चषक 2026 ची जगतास माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याच्याच बरोबरीने एक जगदार व्यक्तिमत्व आदरणीय दीपक दादा पाटील साहेबांचं आपण करूया स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे. इथे मात्र मॅच रंगली गेली आहे, कारण इथे 2 लगातार षटकार राजा गावंड यांच्या बॅट मधून आले आहेत. शेवटचे बॉल बाकी आहेत. 3, 9 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन याआधी होतं अगदी 6 मध्ये 21 करायचा होता. अगदी आपण पाहायला अपेक्षा अगदी अवरे टीमनं सोडल्याच नव्हता. स्पीड अप करा. चला नारपोली टीम, बराचसा वेळ अवधी घेतला जातो. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आता येतात, आपण लगेच फील्ड सेटअप करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. इथे मात्र बॉल बाकी आहेत. शेवटचे 3, 9 धावसंख्येची गरज आहे. अजून एक षटकार येईल डॉट बॉल पाहिलं जाईल. इथे मात्र मॅच ऑन. एक पैसा वसूल मुकाबला, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे एकविरा चषकामध्ये. शेवटचे 3 बॉल 9 ची गरज. आणखीन एक ऑन साइडला फटका. इथे मात्र एक कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीसाठी निघालेत राजा गावंड. नॉ स्ट्राइक एंड. इथे मात्र स्ट्राइक एंड वरती धोक्याची घंटा होती, परंतु 2 धावा इथे कंप्लीट होतील. याचाच अर्थ सामना येऊन टेपलाय. शेवटचे बॉल बाकी आहे. 2, 7 ची गरज आहे. चला प्रेक्षक मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. नारपोलीकरांचा आवाजच पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र सामना संपलाच नाही. आवरेकर मॅच जिंकणार का? इथे मात्र शेवटचे 2 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. इथे मात्र एक महा थ्रिलर मॅच पाहायला मिळते. खूप सारी फाईट
कडक मॅच, जसं आयोजन कडक आहे. गावदेवी क्रिकेट संघ वरोसे, रुद्र इंटरप्राइजेस वरोसे यांचं आणि पिंट्या दादा तवले यांचं, तसे अगदी आपण मॅच देखील कडक पाहायला मिळाले. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी आहे. 2 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. को इन्सिडन्स राहिलाय, ज्या मॅच मध्ये बी बसतं ते मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळाले. पण प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या गेल्यात. कृष्णा भवरे सर या मॅचला एन्जॉय करत असताना अगदी आपण पाहतोय फिरोजभाई शेख असतील, दीपक दादा पाटील असतील, सर्व मान्यवर या मॅचला एन्जॉय करतात. नरेश शेठ मुने या टीमचे पुरस्कर्ते. इथे मात्र कोण जिंकणार, नारपोली की आवरे, आवरे की नारपोली? इथे मात्र 2 बॉल 7 ची गरज आहे. इथे मोठा फटका लॉब केलाय, क्षेत्ररक्षक बंदला, प्रेक्षक ठोकलाय या बॉल वरती. राजा गावंड, आवरे गावचा राजा, नाव आहे राजा गावंड, ठोकलाय षटकार आणि या मॅच मध्ये केला पलटवार. इथे मात्र 5व्या क्रमांकावरती येऊन राजा गावंड यांनी सर्वांनाच केलंय गार. त्यांनी केला पलटवार आणि टोकला षटकार. इथे मात्र एक क्वेश्चन बनलाय, शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. टीम मीटिंग घेण्यास भाग पडला गेलाय अगदी नारपोली टीमला. असं वाटलं होतं नरेंद्रांचं षटक 21 धावा सहजरित्या वाचवल्या जातील, परंतु नाही. आता 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून व्ह्युअरची भूमिका देखील आता वाढली गेली आहे, कारण हा सामना तितकाच अगदी कडक बनला गेलाय. एक महा थ्रिलर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नारपोली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आवरे, भोलानाथ आवरे. नियम आधीच विचारून घ्या, पंचांशी संवाद साधा, जे काय डाऊट असतील ते आधीच क्लिअर करा. शेवटचा 1 बॉल, 1 ची गरज आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ भरोसे, रुद्र इंटरप्राइजेस भरोसे आयोजक आहे एकविरा चषक पर्व 2 या स्पर्धेचं. चला प्रेक्षक मित्रांनो, सामना कोणी जिंको, एकदा या बॉलवरती टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही पाहिजे. शेवटचा 1 बॉल, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहतोय, कारण आपण पाहतोय एकविरा चषक. डॉट बॉल आला आता कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेंद्र मस्कर साठी. चला प्रेक्षक उभे राहा, टाळ्यांचा कडकडाट या बॉलवरती थांबूच नाहीये. जायचा बॉल डिलर होईल तर त्याला अगदी वाजल्या जातील या बॉलवरती. शेवटचा 1 बॉल, 1 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. आवरेकर जिंकणार का? आवाजच येत नाहीये. नारपोलीकर टाळ्या होऊन जाऊ द्या बॉलवरती. शेवटचा 1 बॉल, 1 ची गरज. नरेंद्र मस्कर समोर आहेत. राजा गावंड, नारपोली की आवरे, आवरे की नारपोली? मॅच सुरुवात. शेवटचा 1 बॉल, 1 ची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या बॉलवरती. इथे मात्र या गावाचा राजा आवरे गावाचा, नाव आहे राजा गावंड, 5व्या क्रमांकावरती येऊन मॅच मध्ये पलटवार केला आणि इथे मात्र सामना जिंकवला. भोलानाथ आवरे टीमला. हार्ड लक टीम नारपोली.